त्या दिव्य दृष्टीने लावलेला शोध म्हणजे एक दोन राष्ट्रप्रमुख मोदींच्या धृतराष्ट्र आलिंगनात गुदमरले म्हणे. संजय राऊत तिथे बघायला गेले होते. अरे हा तर गुदमरला, हो सोडा मोदी सोडा. म्हणजे मोदी न रहा कौरव का बाप हो गया. परदेशात जाऊन तिथल्या राष्ट्रप्रमुखाला मिठीत दाबून मारून टाकण्याचं षड्यंत्र रचतो हा माणूस. आणि हे जर खरं असेल तर मोदींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाच दाखल व्हायला हवा, नाही का? मोदींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा का दाखल होत नाही? तर हा असा एकदम अतरंगी प्रश्न मला आज सकाळपासून म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून पडलाय. होय, आज सकाळचा 9चा भोंगा वाजला आणि त्यात हे भयानक कानावर पडलं आणि मी हादरलोच. त्यामुळे मला असा प्रश्न पडलाय. ऐका तुम्ही पण. नाही, गळाभेट नाही बोलले, मिठ्या मारणं, जबरदस्तीच्या मिठ्या मारणं. काल राहुल गांधींनी प्रात्यक्षिक केलं गेलं. काल राहुलजींनी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन, तुम्ही म्हणता प्रेझेंटेशन, प्रात्यक्षिक, बरं का, अख्ख्या जगाने ते पाहिलं आणि देशाच्या प्रधानमंत्र्याची छितू झाली. परराष्ट्र धोरण ही फार मोठी गोष्ट आहे भारतासारख्या देशासाठी. परराष्ट्र धोरण जे विदेश मंत्रालय आहे ते फार जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा वाढवण्यासाठी, मजबूत करण्यासाठी काम करतं. प्रधानमंत्र्यांनी कुठल्याही देशात जाऊन बनावट मेडल्स घेणं किंवा पुरस्कार घेणं एआयने बनवलेले, त्यासाठी नाही, किंवा मिठ्या मारणं, घट्ट मिठ्या मारणं आणि त्या समोरच्या राष्ट्रपतीचा श्वास गुदमरणं त्या मिठीमुळे, याला परराष्ट्र धोरण म्हणत नाही. 2 राष्ट्रपतींचा श्वास गुदमरल्यात मला माहित नाही. 2 राष्ट्रपतींचा श्वास गुदमरल्यात मला माहित नाही. 2 राष्ट्रपतींचा श्वास गुदमरल्यात मला माहित नाही. ऐकलं? आता मी एक स्टोरी सांगतो, ती सुद्धा ऐका. तर ही स्टोरी माझ्या सुपीक डोक्यातली किंवा भांडूपच्या संजयाला त्याच्या दिव्य दृष्टीने दिसते त्यातली कथा नाहीये. मला वाटतं महाभारतातली ही कथा आहे, म्हणजे खरी कथा आहे. हरिकथाही असू शकते. उद्धवजींचा गुण लागलाय. कौरव पांडवांचं युद्ध संपल्यानंतर, अख्खा कुरुवंश संपल्यानंतरही भीमाचा वध करण्याचा डाव आखला जात होता. कोण आणि कसा हा वध करणार होता? तर महाभारताच्या युद्धात पांडवांनी धृतराष्ट्राच्या 100 पुत्रांचा म्हणजेच कौरवांचा वध केला आणि युद्ध जिंकलं. पण कौरवांच्या या पराभवात भीमानं सर्वाधिक कौरवांना मारलं होतं. त्यामुळे धृतराष्ट्राच्या मनात भीमाबद्दल प्रचंड राग आणि द्वेष निर्माण झाला होता. त्यानं भीमाला ठार मारण्याचं मनाशी ठरवलं होतं. युद्ध संपल्यानंतर जेव्हा पांडव धृतराष्ट्राची भेट घ्यायला गेले त्याच्या महालात, तेव्हा धृतराष्ट्रानं खास करून भीमाला मिठी मारण्याची इच्छा व्यक्त केली. पण धृतराष्ट्राचा क्रूर हेतू हा भगवान श्रीकृष्णानं आधीच ओळखून एक शक्कल लढवली होती. कृष्णानं भीमाच्या जागी त्याच्या आकारमानाची जवळपास हुबेहूब रूप असलेली एक लोखंडी मूर्ती बनवून घेतली होती. धृतराष्ट्रानं जेव्हा भीमाला हाक मारली की भीमा ये मला कडकडून भेट, तेव्हा भगवान श्रीकृष्णानं ती लोखंडी मूर्ती पुढे केली. तर धृतराष्ट्र जन्मांध असला, म्हणजे जन्मता अंध असला, तरी त्याच्यात वज्रासारखं अफाट बळ होतं. त्यानं भीम समजून त्या लोखंडी मूर्तीला इतक्या जोरात मिठी मारली की त्या लोखंडी मूर्तीचा जागीच चक्काचूर झाला. बोलून चालून जगन नियंताच तो. त्या श्रीकृष्णाच्या चतुराईनं भीमाचे प्राण वाचले. अन्यथा धृतराष्ट्रानं भीमाला आपल्या मिठीत दाबून मारून टाकलं असतं. पण आपल्या देशातल्या या प्रचलित महाकाव्यांमधून प्रेरणा घेत, त्याचा राजकारणाशी संबंध जोडत संजय राजाराम राऊत हे महाशय चक्क पराकोटीचे आरोप करतात, तेही भारताच्या पंतप्रधानांवर. महाभारतातलं संजय हे पात्र असं दिव्य दृष्टी प्राप्त होतं, तसाच हा संजय देखील दिव्यातिदिव्य दृष्टी असणारा प्राणी आहे. हा बसल्या बसल्या ट्रम्प आणि पुतीनमधला कॉल भांडूप टेलिफोन एक्सचेंजमध्ये इंटरसेप्ट करून ऐकतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या चाय बिस्कुटांना सांगतो, ऐकवतो. तर कधी शिंदेंचं आणि अमित शहांमधलं रात्री 1:30-2 वाजता झालेलं बोलणं, हाच माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घराच्या बाहेर कट्ट्यावर बसून जग जाहीर करतो. आता या माणसाला खरंच दिव्यदृष्टी आहे की कुठल्या तरी जोरात बाबांनी यांच्या डोक्यावर हात ठेवला होता, माहीत नाही. पण यांना साक्षात्कार होत असल्यासारखं ते नेहमी घटित अघटित प्रसंग असे बेमालूमपणे रंगवून सांगतात की समोरचा ऐकणारा क्षणभर त्यावर विश्वास ठेवतो. ऐकणारा जर पत्रकार असेल कुठल्या वाहिनीचा, तर मग तो दिवसभर त्या तुकड्याची ब्रेकिंग न्यूज बनवून
कधी एक्सक्लुझिव्ह बनवून, आता तर डिजिटलवर म्हणजे यूट्यूब चॅनलवर ते छोटे छोटे रील्स बनवून आपल्या चॅनलचा TRP वाढवत असतो. लोक सांगतात या माणसावर बोलू नका. अहो, न बोलून सांगताय कोणाला? बोलावंच लागतं याच्यावर. कारण त्यांच्या पक्षात बोलणारं दुसरं कोणीच नाहीये. हे बोलतात तेव्हा तर खरी हलचल होते आणि या हलचलवर खळबळजनक काहीतरी बाहेर येतं. त्यामुळे बोलावं लागतं. हे संजय राऊत जे आहेत ते राजकारणाला गटार म्हणायचे कधी काळी. त्यामुळे ते या गटारात लोळायला येणार नव्हतेच, पण आले. ते शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, मातोश्री ते आनंद दिघे यांच्यावर अगदी सडक्या भाषेत टीका करायचे. गंमत म्हणजे त्याच पक्षानं यांना सामनाचं संपादक बनवलं. मग त्या पक्षाचे हे नेते झाले, खासदार झाले. आता फक्त मुख्यमंत्री बनणं बाकी आहे. पक्षप्रमुख या पदाचं म्हणाल तर ते स्वतःला पक्षप्रमुखच समजतात आणि शिल्लक सेनेतले बरेच लोक त्यांना पक्षप्रमुखाच्या जागीच मानतात. हे कसं बरं? तर यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून सांगेन नंतर कधीतरी. आता सध्या ते राष्ट्रीय पातळीवर आपला करिश्मा दाखवण्याच्या मूडमध्ये आहेत. तर मी यांच्यावर टीका करतो, यांच्यातल्या वाईट गोष्टी ठळक करून दाखवतो. पण मी हे सुद्धा मान्य करतो, की हा माणूस प्रचंड एकमती आहे. याच्यात प्रचंड क्षमता आहे, बुद्धिमत्ताही आहे आणि बाळासाहेबांकडून जो उद्धवजींकडे नाही गेला, तो हजरजबाबीपणा देखील आहे. याच्या जोरावर ते आधी शरद पवारांकडे वशिला लावून होते, आता राहुल गांधींच्या खांद्यावर हात टाकत असतात. हा राहुल गांधी काल ज्या पद्धतीनं भर सभागृहात एका जाहीर कार्यक्रमात दुसऱ्या पुरुषाला मिठी मारतो, करकचून मिठी ती पण. आता त्यात तो संदीप दीक्षित नावाचा पुरुष गुदमरला असता हे नक्कीच. पण त्या मिठीला तो बिंडोक मोदींच्या परराष्ट्र धोरणाची उपमा देत त्याची खिल्ली उडवतो. नाही, गळाभेट नाही बोलले, मिठ्या मारणं, जबरदस्तीच्या मिठ्या मारणं. काल राहुल गांधींनी प्रात्यक्षिक केलं गेलं. काल राहुलजींनी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन, तुम्ही म्हणता प्रेझेंटेशन, प्रात्यक्षिक, बरं का, अख्ख्या जगाने ते पाहिलं आणि देशाच्या प्रधानमंत्र्याची छितू झाली आणि देशाच्या प्रधानमंत्र्याची छितू झाली आणि देशाच्या प्रधानमंत्र्याची छितू झाली. म्हणजे बिनडोकपणाची कमालच झाली नाही का? भारताचा एकही पंतप्रधान यापूर्वी परदेशात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली या आणि अशा अनेक युरोपियन कंट्रीजमध्ये सन्मानानं बोलावला गेलाय, त्याला मानानं वागवलाय कधी, किंवा सर्वोच्च नागरी सन्मान वगैरे दिलाय कधी कुणी? आणि हे सगळं लांबच राहिलं, पण आपले पंतप्रधान या बलाढ्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांसमोर खांदे पाडून उभे असलेले किंवा मागच्या रांगेत उभे केलेले आपण दूरदर्शनवर पाहिलेत. कोणी बोलावलंच किंवा हे स्वतः गेलेच तरी ते कुठला तरी मदतीचा करार करायला गेलेले असायचे, काहीतरी मागायला याचकाच्या भूमिकेत गेलेले असायचे. मोदींच्या हिंदुस्थानानं जगाला कोविड काळात जगण्याचा मूलमंत्र दिला, कोवॅक्सिन. भारत बायोटेकनं बनवलेली कोरोना विरोधातली लस. 2014 पूर्वी जेवढा नव्हता तेवढा दबदबा आज परदेशात भारतीय पंतप्रधानांचा आहे. एक चाटुकार म्हणून नाही तर एक त्रयस्थ भारतीय म्हणून परदेशात गेलेल्यांना विचारा, मोदींच्या नावानं भारतीयांना ओळखलं जातं आज परदेशात. आज मानानं वागवलं जातं. पाकिस्तानी, बांगलादेशींना टिपून इमिग्रेशनच्या रांगेतून बाहेर काढलं जातं, वेगळं केलं जातं, त्यांची चौकशी होते, फ्रिस्किंग होते, कधी कधी कपडे काढून नागडं करून चेक करतात, मग सोडलं जातं. पण भारतीयांना त्याच देशांमध्ये आज वेलकम केलं जातं. हा फरक कशामुळं, कोणामुळं? मग परराष्ट्र धोरण कोणाचं सरस आहे? काँग्रेसच्या मुकबधीर नेत्यांचं की मिठ्या मारणाऱ्या मोदींचं? गुडघ्यात जर अक्कल असली तर काय होतं, तर हे असले विचार येतात मनात. ते आले, काल आपण पाहिलेही. त्या दीक्षितला मिठी मारून पप्पू एवढा खुश झाला होता की जणू काय त्या दीक्षितच्या शर्टच्या खिशात संत्र वगैरे ठेवलेलं होतं जणू. एका मुन्नाबाईला सावरायला लगेच भांडूपचा सर्किट आला. त्यानंतर काय तर म्हणे राहुलजींनी मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे वाभाडेच काढले. समोरच्या राष्ट्रप्रमुखाला मिठ्या मारायच्या म्हणजे परराष्ट्र धोरण असतं का? त्या दिव्य दृष्टीने लावलेला शोध म्हणजे 1-2 राष्ट्रप्रमुख मोदींच्या धृतराष्ट्र आलिंगनात गुदमरले म्हणे. संजय राऊत तिथे बघायला गेले होते. अरे हा तर गुदमरला, हो सोडा मोदी सोडा. म्हणजे मोदी मोदी न रहा कौरव का बाप हो गया. परदेशात जाऊन तिथल्या राष्ट्रप्रमुखाला मिठीत दाबून मारून टाकण्याचं षड्यंत्र रचतो हा माणूस. आणि हे जर खरं असेल तर मोदींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाच दाखल व्हायला हवा नाही का? काय भरोसा भांडूपचा देवानं उद्या उठून हा दावा देखील करील. म्हणजे मागे पुढे बघणार नाही असा दावा करायला. आपण वाट पाहायची कधी तो दिवस येतोय जेव्हा हा दावा होईल की मोदी दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांना परराष्ट्र धोरणाअंतर्गत मिठीत घेतात आणि मिठीत गुदमरून टाकतात. कदाचित ते उद्या कोण मेला खपला तर नो भरचूक
असं कानात काहीतरी बोलतात हे सांगायचं, कारण कानात बोललेलं पण यांना ऐकायला येतं. दिव्य दृष्टी आणि दिव्य श्रवण शक्ती कमाल आहे. त्यामुळे मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी 9. धन्यवाद. नमस्कार.